इथे सिंगल परिपूर्ण होते. पायल अतिशय वेगाने चेंडू खाली आली. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय. आपण पाहतोय या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय आदरणीय जितेंद्रजी राऊत साहेबांची उपस्थिती, सचिव भारतीय जनता पार्टी मुंबई भाजप आणि श्री सिद्धिविनायक न्यास विश्वस्त यांची उपस्थिती आपण पाहतोय. नो बॉलचा सिग्नल आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम साहेब आपलं. आज भारतीय जनता पार्टीचा 45वा वर्धापन दिवस सुद्धा आहे, रामनवमी सुद्धा आहे आणि साहेबांचा उद्या वाढदिवस सुद्धा आहे. त्या संपूर्ण कारणासाठी आपण एक मोठी स्पर्धा पाहतोय. या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय आदरणीय जितेंद्रजी राऊत साहेबांची उपस्थिती आपण पाहतोय. वेलकम सर, आगतम स्वागतम सुस्वागतम. या स्पर्धेचे प्रणेते आपण पाहतोय जितेंद्रजी राऊत साहेबांची उपस्थिती, त्यांच्या समेत मोठा आपण पाहिलं मित्रपरिवार सुद्धा. वेलकम सर, ज्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण मोठी स्पर्धा आपण पाहतोय. 4 चेंडूचा खेळ झालाय, 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. जितेंद्रजी राऊत साहेबांची उपस्थिती आपण पाहतोय. भारतीय जनता पार्टी मुंबई सचिव आणि श्री सिद्धिविनायक न्यास विश्वस्त. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती आहेत आणि इथे मात्र ऍक्सिडेंट होणं स्वाभाविक होतं. कोणता फलंदाज बाद झालाय बघावं लागणार आहे. सलोनी बॅक टू द पवेलियन. या स्पर्धेचे प्रणेते आपण पाहतोय जितेंद्रजी राऊत साहेबांची उपस्थिती या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून जोडली जाते. न्यू बॅटर्स नेम आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज. अविशा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धावांचा विचार केला धावफलक अजूनही स्थिरावलंय. पारसिक चॅम्पियन्स 4 या आकड्यावरती शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. धीम्या गतीचा चेंडू फॉलो थ्रू मध्ये चांगला क्षेत्ररक्षण जायलाय. भाईंच्या माहितीसाठी सर जितेंद्रजी राऊत सर, मेगा फिनालेचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूला पालघरवरून लांबचा प्रवास करून आलेला संघ म्हणजे वामिका स्टार्स पालघर संघ आपण पाहतोय. मेहुजी पाटील सरांच्या नेतृत्वाखाली संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पारसिक चॅम्पियन मेगा फिनाले महिलांचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 5 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती कोणत्या गोलंदाजाला इंट्रोड्यूस केलं जाईल हे सुद्धा बघण्यासारखे. बॉलर्स नेम आमच्यापर्यंत पोहोचवा. अनुष्काला इथे मात्र इंट्रोड्यूस केलं गेलं. मेगा फिनालेचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. फटका चांगला आहे फॉलो थ्रू मध्ये. डॉट बॉल येतोय. धावांचा विचार केला धावफलक आता मात्र स्थिरावलंय 5 या आकड्यावरती. पारसिक चॅम्पियन्स हलक्याने फक्त दिशा दाखवली. तिथे सुद्धा आपण पाहतोय एका धावेने धावफलक. इथे मात्र फटका चांगला आहे. व्हॅलेन्सियाच्या फळीतून येतोय हा चौकार. मेगा फिनालेचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूला पारसिक चॅम्पियन्स, दुसऱ्या बाजूला वामिका स्टार्स पालघर. या स्पर्धेचा आस्वाद घेताना आपण भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी आणि स्पर्धेचे प्रणेते आपण पाहतोय. जितेंद्रजी राऊत साहेबांची उपस्थिती सातत्याने दुसरं पर्व आहे. प्रत्येक नियोजनामध्ये जितेंद्रजी राऊत साहेबांची अर्थातच विचार केला मोलाचा वाटा असतो. डॉट बॉल येतोय. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. इथे मात्र अजून एक डॉट बॉल येणार आहे का? यस, अजून एक डॉट बॉल येतोय. धावांचा विचार केला धावफलक 10 या आकड्यावरती आहे. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू खाली गेलाय खरा. 1 धाव झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा परिपूर्ण होणार आहेत का? चौकार येतोय. पंचांचा सिग्नल 4 धावेचा आलाय. बिस्फीडच्या रूपामध्ये धावा खर्च होत आहे. चौकार आहे. 4 धावेचा इशारा पंचांचा आलेला आहे आणि 4 धावेने धावफलक जाऊन पोहोचणार आहे तब्बल आपण पाहतोय 14 या आकड्यावर. चौदा धावा धावफलकावरती आहेत.
अश्विनीला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. क्लासिकल ऑफ कटर. टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमधल्या दिशेने आला. वामिका स्टार्स पालघर आपण पाहतोय एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला लाऊड अपील झाली नाहीये तिथे, म्हणजे अजून एक डॉट बॉल. अजून एक डॉट बॉल. पालघर वरून लांबचा प्रवास करून आज आम्ही का बँड्रा नगरीमध्ये दाखल झालं त्याचं ज्वलंत उदाहरण देत आहेत. अजून एक डॉट बॉल येईल का? विकेट किपर करते चुकी, आणि त्या चुकीला मात्र इथे करेक्शन नाहीये. लगेचच 22च्या रूपामध्ये धाव आहे. 15 धावा येणारे 3 चेंडू अजूनही महत्वपूर्ण आहेत. मेगा फिनालेचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मेगा फिनाले आपण पाहतोय. मेहुल पाटील सरांचा पुरस्कृत संघ आपण पाहतोय. वामिका स्टार्स पालघर प्रथमच मुंबई नगरीमध्ये दाखल झाले आणि त्याच्यानंतर आपण त्यांना मेगा फिनाले खेळताना पाहतोय. वामिका स्टार पालघर संघाचा हात इतिहास आहे. पुरुषांनी सुद्धा वाय कट्टा स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच एंट्री केली वामिका स्टारच्या नावावरती, आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं लिलेया ती स्पर्धा गाजवली आणि रनरअप ठरले त्या स्पर्धेमध्ये. आणि आता आपण महिलांचा सुद्धा संघ पाहतोय. वामिका स्टार्स वांद्रे नगरीमध्ये प्रथमच मुंबई विभागामध्ये एवढा मोठा संघ खेळतोय आणि मेगा फिनाले खेळताना दिसतो, आणि आतापर्यंत चांगल्या परिस्थितीमध्ये सुद्धा आहे. या षटकामध्ये केवळ 1 धाव खर्च झाली आहे, फक्त 1 धाव खर्च केली आहे. आणि मान्यवर सुद्धा चर्चा करतायत की गोलंदाज खूप जास्त क्विक आपल्याला दिसतोय. रिफ्लेक्शन खूप हाय आहेत, रिफ्लेक्सेस खूप आहेत. या षटकामध्ये फक्त विचार केला केवळ 1 धाव खर्च केली गेली आहे. अप्रतिम महत्वाचं षटक हाताळलं गेलं. 15 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. क्लासिकल गोलंदाजीचं पृथक्करण, आणि या षटकामध्ये आपण कसक मोरेला गोलंदाजी करताना बघणार आहोत. अनेक मान्यवरांची मांदेळी आपण पाहतोय. 15 धावा धावफलकावरती शेवटचं अंतिम षटक. गोलंदाजी मार्कवरती टीम हडल नंतर कसक मोरेला इंट्रोड्यूस केलं गेलंय. या सामन्यामध्ये विचार केला गोलंदाजाला थोडंसं शफल केले. दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा वेगळी गोलंदाज आपल्याला पाहायला भेटली. आता मात्र शेवटच्या षटकामध्ये कसक आपल्याला दिसते. इथे मात्र वाईट बॉल आहे. वाईट बॉलने धावफलक 16 या आकड्यावरती आहे. 16 ऑन द स्कोर कार्ड टॅली. हलक्या हाताने खेळून काढले. तिथे 1 धाव भेटणार आहे. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 17 या आकड्यावरती. 17 ऑन द टॅली. अजून एक सिंगल परिपूर्ण होते. शेवटचं षटक आहे. अर्थातच कॅप्टनचं कौतुक करावं लागणार आहे. वामिका स्टार पालघर ज्या हिशोबाने गोलंदाजांना शफल केलंय, इम्प्रोवाइज केलंय, कारण मागच्या सामन्यामध्ये विचार केला थोडेसे गोलंदाज खर्चिक ठरत होते, परंतु जसं आपण पाहिलं गोलंदाजांना शफल केलं आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं त्याचं रिझल्ट मैदानाच्या आतमध्ये चांगले पाहायला भेटत आहेत. आणि हे सुद्धा क्रिकेटमध्ये खूप गरजेचं आहे. आपण कशा पद्धतीने डिसिजन घेतो ते सुद्धा महत्त्वाचं आहे. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू खाली आला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, नजर हटी आणि अर्थातच दुर्घटना घटी. दुसरी धाव कंप्लीट होणार नाहीये. एकच धाव भेटेल आणि धावफलक आता मात्र जाऊन पोहोचणार आहे तब्बल 20 या आकड्यावरती. 21 करेक्शन 21. 4 चेंडूचा खेळ झाला. येणार 2 चेंडू महत्वाचे बाकी आहेत. 21 ऑन द स्कोर कार्ड टॅली. शॉर्ट बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक गौरी चेंडू खाली आहे. थोडंसं मिसफील्ड इथे झालं आणि अजून एक झटका. रन आउटच्या रूपामध्ये झटका लागतोय. अनेक मान्यवरांची मांदेळी आपण पाहतो. या स्पर्धेचे प्रणेते स्वतः जितेंद्रजी राऊत साहेबांची उपस्थिती इथे आहे. इथे फटका चांगला, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एकच धाव भेटेल का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. एका धावेने धावफलक 21 या आकड्यावरती 22 धावांचा पाठलाग करायचा. वामिका स्टार्स पालघर प्रथमच दाखल झाला मुंबई नगरीमध्ये. आपण पाहिला महिलांचा संघ आणि अजूनपर्यंत या स्पर्धेमध्ये थोडेसे वरचढ राहिलेत. पहिला सामना गमावला होता. तब्बल 40 धावा 45 धावांचा पाठलाग करायचा होता, तिथे मात्र ते कमी पडले. परंतु त्याच्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये गौरीची अफलातून फलंदाजी तब्बल 81 धावांचा पाठलाग करावा लागला. आणि आता मात्र मेगा फिनालेमध्ये स्वतःचं नाव कोरण्यासाठी तब्बल पाठलाग करायचा. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 22 धाव्यांची गरज आहे. मेगा फिनालेचा सामना आपण पाहतोय. नवीन बॉल पास करा. जेव्हा एक शॉर्ट इनिंग ब्रेक. पुढे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. दमदार असरदार नामदार चषक.
लागेल का तर यस 22 इज अ टार्गेट. 22चा पाठलाग करायचंय. मेगा फिनाले आपण पाहतो आणि स्ट्राईक वरती गौरीला आपण पाहतो जिने या स्पर्धेमध्ये 70 पेक्षा जास्त धावा आतापर्यंत केल्यात. पहिली हाफ सेंचुरी सर गौरीच्या फळीतून या संपूर्ण स्पर्धेमध्ये आली आहे. ललित सरांना विनंती प्लीज. ललित सर आपण मुख्य मंचावरती स्थानपन्न व्हा. आणि पहिल्या चेंडूवरती गडी गारज झाला असता. जर गौरीचा विकेट आपण इथून पडकावला असता तर कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये आपण प्रश्न विचारू शकले असते. युगा आणि गौरी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथे मात्र चौकारी येतोय. या स्पर्धेमध्ये पहिली हाफ सेंचुरी ठोकणारी अर्थातच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मेगा फिनालेमध्ये सुद्धा चांगली फलंदाजी करते. हा सुद्धा स्ट्रोक सिलेक्शन तितका चांगला नव्हता. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता परंतु आज विचार केला अर्थातच हायटीमध्ये थोडासा लक फॅक्टर सुद्धा अर्थातच गौरी कदाचित टेस्ट करून आले की काय. कारण पहिल्या चेंडूवरती सुद्धा संधी होती बाद होण्याची परंतु त्यानंतर वचवली गेली आणि यावेळेस सुद्धा लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह इंटू द गॅप. आणि धावफलक आता 22चा पाठलाग करताना 6 या आकड्यावरती आहे. आणि हीच गौरीची ओळख आहे. आक्रमकता. इथे मात्र इंडिया गेट फॉर्मेशन. चेंडू फरार होतोय. जसं मी आपल्याला म्हटलं लक फॅक्टर सुद्धा आज गौरीच्या बाजूने आपल्याला दिसते. म्हणूनच म्हटलं जातं फॉर्च्यून ऑलवेज फेवर्स द ब्रेव. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 11 या आकड्यावरती आहे. ऑलरेडी अर्धा पल्ला आपण गाठलाय. वामिका स्टार्स पालघर संघ आपण पाहतोय. मेगा फिनालेचा अर्थातच मैदान आतापर्यंत गाजवलंय कारण गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. जी थोडीशी आपण पाहिली वीक बाजू वाटत होती परंतु मेगा फिनालेमध्ये त्याच बाजूने खूप चांगलं प्रदर्शन केलंय. आणि हेच क्रिकेट आपल्याला सातत्याने शिकवत असतं. आपण मागच्या काळामध्ये भूतकाळामध्ये काय केलं याला फार महत्व नाहीये. प्रत्येक चेंडूमध्ये आपल्याला स्वतःला सिद्ध करावं लागतं. त्याच्यामुळेच आपण पाहतो मेगा फिनाले. धावफलक आता 12 या आकड्यावरती. केवळ 18 मध्ये 10 धाव्यांची गरज आहे. मेगा फिनाले सुरू आहे. 18 मध्ये 10ची गरज आहे. वामिका स्टार्स पालघर मेहुल पाटील सरांचा संघ आपण पाहतोय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक वेगाने आलाय खरा परंतु एक धाव रोखू शकत नाहीये. आणि एका धाव्याने धावफलक 13 या आकड्यावरती आहे. अनेक मान्यवरांची उपस्थिती आपण पाहतोय. यावेळी ड्राईव्ह केलाय क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. इथे सुद्धा सिंगल परिपूर्ण होणार आहे. आणि धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 14 या आकड्यावरती आहे. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. इथे मात्र विकेट किपर कडून चुकी आणि दोन्ही फलंदाजांनी अतिशय वेगाने धाव परिपूर्ण केली आहे. आणि क्रिकेटमध्ये चातुर्य सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. एका धावेने धावफलक वाईड +1 ने 16 या आकड्यावरती आहे. 16 मध्ये 6ची गरज आहे. गौरी मात्र बॅक टू द पवेलियन जाणार आहे. मनगडी फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चांगली खेळी आतापर्यंत गौरीच्या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिली आहे. धावा तिच्या फळीतून आल्यात. दुसऱ्या महत्वाच्या सामन्यामध्ये जिथे धावांची गरज होती तिथे त्या धावा आल्यात. आणि या सामन्यामध्ये सुद्धा जे चौकार लगावलेत अश्विनी मात्र मैदानाच्या आतमध्ये. चेंडूचा विचार केला 3 चेंडू फेकून झाल्यात. आता मात्र समीकरण आहे 15 मध्ये 6ची गरज आहे. 15 मध्ये आता 6ची गरज आहे. 15 मध्ये 6ची गरज. एका बाजूला वामिका स्टार्स पालघर आपण बघतोय मेहुलजी पाटील सरांचा संघ आहे ज्याच्यामध्ये आपल्याला सर्व खेळाडू पालघर विभागातून पाहायला भेटत आहेत. तर दुसऱ्या बाजूला आपण पारसिक चॅम्पियन संघाला पाहतोय. इथे मात्र डॉट बॉल आहे. बॅकफुट वरती जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. संपर्क झाला नाहीये कारण इथे क्षेत्ररक्षक नाहीये अश्विनीला माहिती आहे. इथे मात्र अजून एक झटका अजून एक गडी गारत. आता समीकरण 14 मध्ये 6 13 मध्ये 6ची गरज कारण एक बॉल डॉट आला. त्याच्यानंतर मात्र कोणता फलंदाज इंट्रोड्यूस केलं जाईल हे सुद्धा बघण्यासारखं आहे. आता मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कसक मोरेला इंट्रोड्यूस केले गेले. कसकला आपण पाहतोय.
हलक्यात खेळण्याचा प्रयत्न होता, तिथे सिंगल परिपूर्ण होणार आहे आणि एका धाब्याने आता 11 मध्ये 5 ची गरज आहे. अर्थात सुविजेतेपद पटकावताना आपण त्यांना पाहतोय. मेनी कॉंग्रॅच्युलेशन चॅम्पियन संघाने हार्डलक पार्शिक चॅम्पियन. मी विनंती करेल एक महत्वाचा आदर